ओम नमः शिवाय. मनोकामना पूर्ती आणि रोगामुक्ती देणारे 16 सोमवाराचे व्रत. श्रावणात करा याची सुरुवात. 16 सोमवारचे व्रत करायला अवघड असली तरी अतिशय फलदायी मानले जाते. ते कसे आणि कधीपासून सुरू करायचे ते जाणून घेऊया. 13 ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. श्रावण मासातील प्रत्येक दिवस व्रतवैकल्याचा आणि उपासनेचा असतो. या महिन्यात सुरू केलेली उपासना ही दुप्पट फळ देते असे म्हणतात आणि खरंच देते. म्हणून अनेक प्रकारच्या व्रताची सुरुवात या काळातच केली जाते. त्यापैकीच एक असते. ते कोणतं? 16 सोमवाराचे व्रत. हे व्रत कठीण आहे पण खूप फलदायी आहे. तर 16 सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यापैकी कुणीही ते करू शकतात. हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ म्हणजे सुरुवात तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या 17व्या सोमवारी त्याचं उद्यापन करतात. तर यंदा 17 ऑगस्ट रोजी श्रावणाला पहिला सोमवार येणार आहे. तिथून या व्रताची सुरुवात करता येईल. 16 सोमवाराची पूजा, विधी व नैवेद्य कसं करायचं सगळी माहिती आपल्याला खालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि हा व्रत चालू करा आणि एका महिन्यानंतर तुम्ही तुमची प्रगती, तुमची इच्छा पूर्ण झालेली तुम्हाला दिसून येईल. तर या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात. मग आळणी म्हणजे मीठ न घातलेले पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपवासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा कणकेचा जाड गूळ घातलेली पोळीचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्यापूर्वी त्याचे 3 भाग करायचे असतात. म्हणजे नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा, एक भाग देवाला ठेवायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे. 17व्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणाऱ्याने तिथे महापूजा करायची असते. त्यामध्ये सुवर्णपंचक, बेल, कमळ, बकुळ आणि पन्नग ही फुले आवश्यक असतात. यासाठी जो प्रसाद करायचा असतो त्यात 5 शेर कणिक, 1.25 शेर तूप आणि 1.25 शेर गूळ यांचे लोट करून ते गोवऱ्यांवर भाजतात. त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात. एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग अप्तश्रेष्ठांना म्हणजेच भोजन प्रसंगी वाटतात. यावेळी 16 ब्राह्मण मेहुणांनीही भोजन प्रसादाचा बोलवल्याचे असते. इष्टकामनापूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते. तर व्रत करताना अडचणी जर आल्या आपल्याला तर काय करायचं आहे? व्रत करणे सोपे नाहीच आहे. त्यात सातत्य महत्त्वाचे असते. 16 सोमवार अर्थातच 4 महिने सातत्य ठेवणे कठीण, पण व्रत करताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे व्रत तुटू शकते. मात्र त्याचे पालन जितके नेटाने कराल तेवढे त्यांचे चांगले फळ मिळते असा अनुभव भाविक सांगतात. मात्र अडचणी सांगून येत नाही. एखाद्या वेळेस उपवास मोडला, उपासना राहून गेली, सोहर सूतक आले किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला तर अशा वेळी सोमवारचा उपवास करावा. मात्र तो सोमवार 16 सोमवारातला न धरता त्याच्या पुढचा सोमवार धरला तरी चालतो. पूर्वीचे लोक तर व्रत मोडले असता पुन्हा नव्याने सोमवार व्रत सुरू करायचे. तेवढा संयम येणे अवघड असले तरी आपण उपासनेत सातत्य ठेवून आपल्या मनापासून 16 सोमवारवर नमूद केल्याप्रमाणे पूर्ण करू शकतो. तर हे व्रत का करावे यासाठी एका सोमवार
एका 16 सोमवाराची व्रतकथा कोणती आहे? तर ऐका मित्रांनो. विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते. तेथे एक शिवालय होते. बाग बगीचा तळे असा त्याचा सुंदरसा होता. तर एके दिवशी शिव पार्वती तेथून जात असतात. त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व ते तेथे धूत खेळले. तयातील पण कोण जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला. म्हणजे काय? तर तेथे असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्याचा निर्णय देण्यास सांगितले. त्याने शिवाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शापच दिला. त्यामुळे तो रोगी झाला. तर पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला 16 सोमवाराचे व्रत करण्यास सांगितले. देवलाने ते केले सुद्धा. त्यामुळे तो रोगमुक्त झाला. नंतर शिवपार्वती परत तेथे एकदा आले. तर देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून चक्क पार्वतीला आश्चर्यच वाटले. तिने त्याला काय उपचार केला असे विचारले. तेव्हा त्याने केलेल्या 16 सोमवाराच्या व्रताची हकीकत तिला सांगितली. त्यामुळे पुढे एकदा पार्वतीवर रागवून तिचा मुलगा षडानन निघून गेला. सॉरी. खूप शोध केला तरी तो सापडेना. तेव्हा पार्वतीने 16 सोमवारचे व्रत केले. षडानन तिला येऊन भेटला. 16 सोमवाराच्या व्रताच्या अशा आणखीन काही कथा आहेत. तर असे हे व्रत रोगातून पापातून मुक्ती देणारे आहे. तसेच अनेक जण इच्छेत मनोकामना पूर्ती होण्यासाठी देखील हे व्रत करतात. तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला लागा. मित्रांनो, खूप लोक आपल्या याच्यामध्ये श्रावणामध्ये व्रत करतात. त्यातील हे 16 सोमवाराचे व्रत. जर तुमची इच्छा खूप असेल, कोणाला काही रोग झाला असेल, कोणाला काही कॅन्सरसारखे रोग होतात, काही कोणाच्या घरात कोणाला प्रॉब्लेम होत असतील, काही लोनचं अडचण असेल, काहीही अडचण असली तरी हा 16 सोमवाराचा व्रत करा आणि एकदा उज्जैनला भेट देऊन या. तुमच्या आयुष्यात भरपूर चमत्कार घडून येताना दिसतील. जय जय हर हर महादेव. ओम नमः शिवाय.